जिथे बघावं तिथे वाटोळं, सर्वनाश, विध्वंस. महाराष्ट्र असो, पंजाब असो किंवा उत्तराखंड असो, यावर्षी देशभरात सर्वत्रच एकदम टोकाची पूरस्थिती दिसते. सप्टेंबर 2025 मध्ये याच पूरस्थितीमुळे उत्तराखंडमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला तर 500 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. दुसरीकडे पंजाबमध्ये 30 ते 55 मृत्यू झालेत आणि या पूरस्थितीमुळे 3.5 लाख लोकांवर परिणाम झालाय. हिमाचलमध्ये लँडस्लाइड्स आणि ढगफुटी तर सतत होते. गेल्या कित्येक वर्षात इतका भयंकर पाऊस आणि पूर न पाहिल्याची चर्चा आहे. अगदी जवळच आपल्या बीडमध्ये पावसाने हाहाकार माजवला. अनेक गावं पाण्याखाली गेली. आणि हे नेमकं का होतंय? हवामान बदल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दरवर्षी प्रत्येक ऋतू तीव्र होतोय. सेंटर फॉर सायन्स अँड ॲडव्हान्समेंटच्या अहवालानुसार गेल्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर मधल्या 274 दिवसांपैकी 955 दिवसांमध्ये टोकाच्या हवामानाची परिस्थिती दिसली. मग ते हीट वेव्हज असोत, शीतलहरी असोत, चक्रीवादळ असो किंवा पूर, हे सगळं खूप कॉमन होत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार गेल्या 75 वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या घटना तिपटीने वाढल्या आहेत. पुरामुळे भारतात दरवर्षी $3 अब्ज नुकसान होत आहे. अरबी समुद्राचं तापमान वाढलंय, हवेतील बाष्प 36% वाढलंय, चक्रीवादळं दुप्पट झाली आहेत आणि त्याचमुळे कमी वेळात भरपूर पाऊस पडतोय. मानवी हस्तक्षेप, प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनामुळे हवामान बदलत आहे आणि आता धोक्याचे इशारे दिले जात आहेत की यावर्षी येणारा हिवाळा सर्वात वाईट असणार आहे. यावर्षी गेल्या शतकातली सर्वाधिक थंडी उत्तर भारतात पडणार आहे. कशी करणार आहे आपण या सगळ्यासाठी तयारी? कोणाला सांगणार? इथे भाषेपासून खड्ड्यांपर्यंत राजकारण होत आहे. पण या विषयांवर, हवामान बदलावर कुठलेच लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही. सरकारी पैशातून लोकांना मदत केली जाते, पण यावर उपाय काय आहे? प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलं जात आहे? पूरग्रस्त ठिकाणं ओळखून तिथे खबरदारीचे उपाय, नदी क्षेत्रातली बांधकामं वाढली आहेत त्यावर उपाय, पर्यावरणाची जागरूकता, हे सारं कोण करणार? आणि नाहीच केलं तर निसर्ग काही श्रीमंत गरीब जात धर्म बघत नाही. विनाश तर सगळ्यांचाच अटळ असेल.